खरेदी दस्तामध्ये बनवेगिरी करून 5 कोटींची फसवणूक केल्याच्या फिर्यादीवरून 2 गुन्हे दाखल झाले। ही घटना दुय्यम निबंधक कार्यालय आवारात घडली। हा प्रकार दुय्यम निबंधक उत्तर सोलापूर 2 या कार्यालयात 16 मार्च 2025 रोजी घडला। या प्रकरणी रघुनाथ आनंदा रोकडे वय 45 राहणार निगडी प्राधिकरण सेक्टर 2 आणि संदीप गोविंद रोडे वय 45 राहणार वाळवा जिल्हा सांगली यांनी फिर्यादी दिल्या। पोलिसांनी राहुल विष्णू लाड राहणार वाल्हेरवाडी चिंचवड जिल्हा पुणे आणि राजेंद्र तुकाराम थोरवे राहणार गणेशनगर दुर्गा कॉलनी डांगे चौक थेरगाव पुणे यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला। पहिल्या फिर्यादीमध्ये रघुनाथ रोकडे यांनी म्हटलं आहे की संबंधित दोघांनी 16 मार्च रोजी उत्तर सोलापूर दुय्यम निबंधक 2 या कार्यालयात नोंदणी दस्तामध्ये परस्पर बदल करून खोटा बनावट मजकूर समाविष्ट केला। या दस्ताचं बनावटीकरण करून खरेदी दस्तात ठरल्याप्रमाणे रकमेचा धनादेश देऊन मुद्दाम अनादर करून आपले 5 लाख रुपये दिले नाहीत। यावरून दोन्ही आरोपी हे धनादेशातील 52,50,000 रुपये ही रक्कम देखील परत करणार नाहीत याची खात्री झाल्यानं आरोपींनी आपली फसवणूक केल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे। दुसरी फिर्याद संदीप गोविंद रोकडे यांनी दिली असून त्यात म्हटलं आहे की उत्तर सोलापूर दुय्यम निबंधक कार्यालयात दोघांनी नोंदणी दस्तात बदल करून आपले 2,93,070 रुपये दिले नाहीत। शिवाय चेकमधील 7,42,500 ही रक्कमसुद्धा ते परत देणार नसल्याची खात्री नसल्यानं आपण पोलिसात धाव घेतली। दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील हे करत आहेत।